आणि आता बातमी पंढरपुरातून। आपल्याला माहिती आहे की पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिर संवर्धनाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असतानाच विठ्ठल मंदिरामध्ये एक तळघर सापडलं। या तळघरामध्ये 3 पुरातन मोठ्या मूर्ती तसंच जुन्या वस्तू देखील सापडल्यात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे सापडली आहे व्यंकटेशाची मूर्ती। साधारण 3.5 फूट उंचीची व्यंकटेशाची ही मूर्ती 15व्या ते 16व्या शतकातली असल्याची शक्यता आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसंच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये इथे काम सुरू आहे। आतापर्यंत यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती मिळते। 8 बाय 6 फूट आकाराचं हे तळघर आणखी किती खोल आहे याचीही तपासणी सुरू आहे। या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जाते। या बातमीसोबतच 0 आवर आज इथेच थांबूयात। उद्या अतिशय मोठा दिवस असणार आहे। उद्या संध्याकाळी एबीपी माझावर आपण पाहणार आहोत या लोकसभेचा सर्वात मोठा एक्झिट पोल। देशात कुणाचं सरकार बनणार? मोदी हॅट्रिक साधणार की इंडी आघाडी बाजी मारणार? महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत। त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।